या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। हे बघा, आज मी ना बेसन पोळी करणार आहे। पटकन चटकन खाण्यासाठी आपल्याला हे उपयोगी पडते। हे बघा, मी याच्यामध्ये बेसन पीठ घेतलं 1 वाटी आणि पूर्ण गाठी फोडून घेतला, थोडा ओवा टाकला आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे। साहित्य फारसं लागत नाही। हळद, हे लाल तिखट टाकून घेतलं, टाकलं आपल्या आवडीप्रमाणे मीठ टाकायचं। बघा, असं छान करून साधी पटकन करण्यासाठी आपल्याला झटपट होणारी रेसिपी बेसन पोळी। कोथिंबीर आपण याच्यामध्ये जशी आपल्याला आवडेल तशी टाकायची। आपण त्याच्यात तेल टाकून घेणार आहोत। झटपट होणारी रेसिपी आहे आणि आपल्याला कधीतरी नवीन खावंसं वाटतं काही पण तोंडाला चव नसते उन्हाळ्यामध्ये। सगळ्याच आपण गाठी फोडून घ्यायच्या बेसनातल्या। असं आपण मध्यभागी टाकायचं। असं आपल्याला छोटे मोठे पाहिजे तसं टाकून द्यायचं आपण। असं थोडंसं आपण वाढून घ्यायचं जास्त। जिरे पण टाकायचे, थोड्याला उरायचं आहे। साईडने तेल टाकायचं आपण, साईडने पण तेल टाकून घेते मी थोडंसं। छान बेसन पोळी आधी कडक पण होती बघा, कुरकुरीत होती, अशी छान होते। माहिती का, आपल्याला कधी असं पटकन खावंसं वाटतं, झटपट करणारी, झटपट खायला पण काम येते आपल्याला। आपण बेसन खायला कंटाळा आला कधी बेसन पोळीवर कुरकुरीत होतात। आता आपण आता उलटून घेऊयाला। आता बघा, जरा कडा सुटला याच्या, उलटून घ्यायच्या। जे पोळी वगैरे पण छान खातात आपल्याला। आपण बेसन पोळीच करणार आहोत बघा, मस्त होती ती। अजून तेल टाकून थोडंसं छान असे कुरकुरीत होऊ द्यायचे दोन्ही बाजूने, छान भाजते ती। असं पटकन झटपट। आता मला आज एकादशी असल्यामुळे यांना पटकन 2 पोळ्या बेसन पोळी केली, त्यांचं होऊन जातं। त्याच्या चवीला पण छान लागतं, अजूनमधून टेस्ट बदलते आपली। असं बेसन करण्यापेक्षा असं 2 बेसन पोळ्या केल्या म्हणजे पोटही भरतं, झटपट नाश्ता होणारा नाश्ता आहे। झटपट होणारी भाजी म्हणलं तरी चालेल। बघा, दोन्ही पण छान मी कडक भाजून घेते असं। बघा, आम्ही दुसरं पण करून घेतलं, खूप छान जाळी पडते बघा त्याला। बघा, पटपट नाही तर पातळ आपण केलं तरी काय हरकत नाही, लगेच नाही करते। आपण सगळं आता काढून घेणार आहोत, उठून टाकते मी। कुरकुरीत झालं ते। पातळ झालं किती छान बघा, खूप मस्त लागतं खायला असे। आपण असे पण धिरड्यासारखं पण खाऊ शकतो। बघा, जाऊन दाखवते तुम्हाला मी, खूप छान झालेले आहे, टेस्टी। यात कांदा मिरची सगळं टाकतं, पण मी नाही टाकलं आज, एकादशी असल्यामुळे ते कांदा वगैरे टाकला नाही। फक्त हिरवी मिरची टाकली नाही, तर लाल तिखट टाकलं थोडंसं। बघा, हे आपण मस्तपैकी बघा किती छान झालं आहे। बघा, अशी मी धिरडी केली, तुम्ही करून बघा। आवडल्यास माझ्या व्हिडिओ लाईक सबस्क्राईब जरूर करा। हे बघा, पातळ केले जाड दोन्ही पण करून बघा। आपण थोडं जाड ठेवलं तरी चालतं, पातळ ठेवलं पातळ बघा किती छान आलं, जाड पण छान झालं। पोटभरीचा नाश्ता होता आपला। माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा। अशी बेसन पोळी नक्की करून बघा। जय महाराष्ट्र।